डॉक्टर साहेब, तुम्ही या क्षेत्रात येण्याचा निर्णय कसा काय घेतला? फक्त 50 रुपये कन्सल्टिंग फीची कल्पना तुम्हाला कशी सुचली? कमी शुल्कात हॉस्पिटल चालवणं किती कठीण आहे? तुमच्याकडे असे काही पेशंट आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये ट्रीटमेंट झाल्यानंतर खूप मोठे बदल झाले, व्यसनमुक्तीसाठी. नमस्कार मित्रांनो, मी शीतल तळोकर, पॅलेट चॅनलसाठी. आज मी महाराष्ट्राच्या अकोला शहरामध्ये आहे. या हॉस्पिटलसमोर आहे, जे की एक सायकेट्रिक डॉक्टरांचे हॉस्पिटल आहे. इथचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर सुजय पाटील, त्यांचे मी खूप नाव ऐकले आहे आणि लोकांमध्ये चर्चा पण आहे आणि खूप पेशंट्स पण येतात. आणि मी गावोगावी जाऊन जेव्हा विचारलं तर त्यांचा खूप सपोर्ट असतो अशा लोकांना. तर त्यांच्यासोबत मी जे काही डिस्कस करेल ते सगळं या व्हिडिओद्वारे आपल्यासमोर मी मांडणार आहे आणि या व्हिडिओचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा करतो. डॉक्टर साहेब, तुम्ही या क्षेत्रात येण्याचा निर्णय कसा काय घेतला? लहानपणापासून जीवनाबद्दल एक जिज्ञासा होती की जीवन काय असतं, कसं असतं, त्याचं प्रयोजन काय आहे. एक गोष्ट आढळली की तुमच्यावर ऋण आहेत. मातृऋण आहे, पितृऋण आहे, समाज ऋण आहे, ऋषी ऋण आहे. ऋषी ऋणामध्ये देवाचं ऋण, गुरूंचं ऋण. तर हे ऋण तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे आणि ते तुम्ही फेडायला पाहिजे. ही एक जिज्ञासापोटी एक कल्पनाने हे एक सत्य मनाला कळलं. त्या अनुषंगाने अभ्यास केला, जीवनाचा अभ्यास आणि शिक्षणाचा अभ्यास. शिक्षणाचा अभ्यास करताना प्रयत्न केले. 12वीत चांगले गुण मिळाले. चांगल्या गुण मिळाल्यानंतर नागपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये MBBS केला. मुंबईला KM हॉस्पिटलमधून क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर मग पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दोन एक वर्ष अधिव्याख्याता किंवा लेक्चरर म्हणून काम केलं. नंतर मग गावी येऊन ह्या ठिकाणच्या लोकांसाठी, समाजासाठी, पीडितांसाठी आपण मदत व्हावी या अनुषंगाने इथे प्रॅक्टिस सुरू केली. डॉक्टर साहेब, गरिबांसाठी फक्त 50 रुपये कन्सल्टिंग फीची कल्पना तुम्हाला कशी सुचली? डॉक्टर आहे, ईश्वराने तुम्हाला सेवेची संधी दिलेली आहे. त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. तुम्हाला सोन्याच्या मागे लागून संधी दवडता कामा नये. तुमच्याकडे जे पेशंट येतात त्यांना पीडा आहे, त्यांना दुःख आहे, त्यांची मजबुरी आहे. तर अशा पीडित लोकांसाठी तुम्ही तुमच्या ज्ञानाचा विनियोग करणं आणि त्यातून तुम्हाला जी काही मिळकत येते त्या मिळकतीत तुमचं जीवन हे सफल करणं हा माझा उद्देश. 50 रुपये फीजमध्ये सुद्धा माझं चांगल्या रीतीने भागतं. माझं हॉस्पिटल चालतं, माझं स्वतःचं वैयक्तिक कुटुंब चालतं. नंतर त्यावरतीसुद्धा माझ्याकडे काही पैसा उरतो आणि ते सफिशियंट आहे माझ्यासाठी. शब्दशः जर आपण बघितला तर अतिरिक्त जे अति आहे ते रिक्तच होणार आहे. तर त्यापेक्षा तुम्ही वाजवी पैसा घ्यायचा. त्या वाजवी पैशातच तुमचंसुद्धा भलं होतं, जे तुमच्याकडे पेशंट येतात त्यांचंसुद्धा भलं होतं आणि तुमच्यासोबत जे अटॅच असतात तर त्यांचंसुद्धा भलं होतं. ह्याच्यात नुकसान कोणाचंच नाही. विन 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 सिच्युएशन आहे. कमी शुल्कात हॉस्पिटल चालवणं किती कठीण आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कधी अडचणी आल्यात का? आतापर्यंत मला आर्थिक अडचण खूप काही जाणवली नाही आणि जरी फीस कमी असेल पण नंबर ऑफ पेशंट मग माझ्याकडे जास्त आहे. तर सरतेशेवटी जी काही मिळकत असते तुमची, स्वतःचं आयुष्य, माझा प्रपंच, हॉस्पिटल, सर्व स्टाफ, त्यावरती थोडासा पैसा हे सफिशियंट आहे. ते जे रुग्ण येतात त्यांना पीडा आहे, तर त्यांना पीडामुक्त तुम्ही करायला पाहिजे. तुमचं ऋण आहे या समाजाप्रती. तेच तुमचं कर्तव्य आहे, तेच कर्म आहे, तेच धर्म आहे तुमचा. तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांना कोणत्या जास्तीत जास्त मानसिक समस्यांना समोरं जावं? अजून जर जनजागृती झाली, गावोगावी, खेड्याखेड्यात, जनसामान्य तळागाळात लोकांना या आजाराविषयी माहिती होईल, जागरूकता निर्माण होईल आणि ट्रीटमेंट घेण्यासाठी ते पुढे येतील. बऱ्याच अंशी भारतात अजूनही काही ठिकाणी या मानसिक आजाराबद्दल थोडंसं सोशल टॅबू आहे. तर तो टॅबू पुसून जाणं किंवा कमी होणं महत्त्वाचं आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्था, सरकारी यंत्रणा
यांनी गावोगावी जनजागृती अभियान राबवलेले आणि राबवतातही आहे. काही रुग्ण जे दीर्घ काळासाठी जे इथं ॲडमिट आहेत, तर त्यांचा उपचार तुम्ही कशा पद्धतीने करता? कारण आपले जे चार्जेस आहेत ते खूप मिनिमम आहे. पहिली गोष्ट, तुमच्याकडे जे पेशंट येतात ते पीडित आहे, त्यांना तुम्ही पीडामुक्त करणं गरजेचं आहे. आमचं जे विज्ञान आहे ते परिपूर्ण नाही आहे. मेंदूबद्दल विज्ञानालाच आतापर्यंत 20% माहिती आहे. जर मेंदूबद्दलच विज्ञानाला 20% माहिती आहे, तर मेंदूच्या विकारावर तुम्ही 100% कशी काय मात करू शकाल? जसं फिजिक्स आहे किंवा मॅथमॅटिक्स आहे, 1+1 म्हणजे 2. तर आमच्यामध्ये तसं क्रिस्टल क्लिअर नसल्यामुळे, हे जे शास्त्र आहे परिपूर्ण आम्हाला ज्ञान नसल्यामुळे किंवा विज्ञानाला माहीत नसल्यामुळे, जोपर्यंत आम्हाला स्पष्ट माहिती आहे तोपर्यंत आम्ही आमच्याकडे जे काही औषधोपचारांच्या ज्या काही मोडॅलिटीज आहेत, ट्रीटमेंट आहे, त्या आम्ही अप्लाय करतो. तर ह्याच्यात आढळून येतं की काही पेशंटचे आजार ते अतिशय दुर्धर आहे. ते तुम्हाला कितीही तुम्ही प्रयत्न केला, आजाराचा इलाज साध्यच होत नाही. तर अशा वेळेस तुम्हाला एक थोडीशी खंत वाटते की आपण ह्या शास्त्रामध्ये आहे, हे शास्त्र परिपूर्ण नसल्यामुळे आपण पाहिजे तसा न्याय देऊ शकत नाही. आणि जे पीडित आहे, परिपक्व नसल्यामुळे, ते कार्यशील नसल्यामुळे, हे पेशंट नॉन प्रोडक्टिव्ह असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर एका प्रकारे अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या थोडंसं बोज म्हणून काही जणं त्याचं समजलं जातात किंवा त्यांच्यावर अजून पैसा लावण्यात कुटुंबीयही बऱ्याचदा तयार नसतात. अशा वेळेस त्यांना उपचार मिळावा, तो कमी खर्चात व्हावा, जेणेकरून त्यांची ट्रीटमेंट होईल किंवा त्यांचा फॉलोअप व्यवस्थित राहील. ह्या उद्देशाने जर आपण ट्रीटमेंटची किंमतच जर कमी केली, तर मॅक्सिमली हे जे पीडित लोक आहे किंवा पेशंट आहे, हे ट्रीटमेंट घेऊ शकतील आणि त्यांचा आजार बरा होण्याची शक्यता वाढेल. तुमच्याकडे असे काही पेशंट आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये ट्रीटमेंट झाल्यानंतर खूप मोठे बदल झाले? जे स्टाफ आहे त्यांनी पण सांगितलं की असे एक नाही, असे अनेक आहेत. तुम्हाला काय अनुभव आहेत असे अनेक पेशंट आहे की त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल येतो आणि ते चांगल्या पद्धतीने त्यांचं कौटुंबिक, त्यांचं व्यावसायिक आणि त्यांचं सामाजिक जीवन जगतात. बऱ्याचदा माहीत नसतं, तर त्याच्यामुळे हे तुम्हाला थोडंसं क्लिनिकलीच डिसाईड करावं लागतं, परिस्थिती अनुरूप, आणि त्याच्यावर आमचा जास्त भर असतो. सर्व आव्हानानंतरही तुम्हाला तुमचे कार्य चालू ठेवण्यासाठी कुठून प्रेरणा मिळते? त्याच्यात मातृऋण, पितृऋण, समाज ऋण आणि ऋषी ऋण आहे. तर जेव्हा तुम्ही तुमच्या दैवताच्या सानिध्यात असता, तर जेव्हा तुम्ही त्यांच्या सानिध्यात जाता, तर ते तुम्हाला ह्या गोष्टीचं ओरिएंटेशन देतात की जीवनात तुमचं प्रयोजन का, तुम्ही का जगात आले, कुठून आले, ह्याच आईबाबांच्या पोटी का आले, तुमचं ह्या सृष्टीप्रती तुमचं काय कर्तव्य आहे, तुमचं काय कर्म आहे, काय धर्म आहे. तर हे ओरिएंटेशन जेव्हा तुम्हाला येतं, तर तेव्हा तुमचा मुख्य उद्देश हा तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करणं. डॉक्टर साहेब, आतापर्यंत तुम्ही जेवढे उत्तर दिले, तर आता तुमच्या एवढ्या बिझी स्केड्यूलमधून तुम्ही या कार्याचा विस्तार करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे का? अल्कोहोलचं प्रमाण यंग जनरेशनमध्ये म्हणा किंवा प्रत्येक जनरेशनमध्ये त्याचं आहे, तर त्याच्यामुळे बरेचसे युवक हे वेगळ्या मार्गावर जातात. मग त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीने जातो, कारण जे काही त्याच्या पुढची स्टेप आहे, ड्रग्ज आहेत. या व्यसनमुक्तीसाठी तुमचा काही प्लॅन आहे का? सध्या ना मी सकाळी 8 वाजतापासून तर रात्री 10:30-11पर्यंत एकदम बिझी असतो. नंबर ऑफ पेशंट थोडे जास्तच आहे. त्याच्यातही काही पेशंट मी बघतो, काही माझे सहकारी डॉक्टर बघतात. सोबत जे व्यसन आहे, दारूचं व्यसन, हे एक समाजातली कीड आहे. जर दारूचं व्यसनमुक्ती केंद्र आणि त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अतिशय माफक दरात चांगल्या प्रतीचा इलाज जर तुम्ही केला, तर
अनेक जण दारूच्या विख्यातून बाहेर पडतील, त्यांचे वैयक्तिक जीवन, त्यांचं कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जीवन सुधरेल. तर असा एक माझा प्लॅन आहे की माझे काही अजून सहकारी मानसोपचार तज्ज्ञ अकोल्याचे, तर त्यांच्यासोबत एक व्यसनमुक्ती केंद्र उघडायचं आणि ते कमीत कमी प्रॉफिटमध्ये आणि त्याचा उपयोग व्यसनाधीन लोक आहेत, ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, अशा लोकांना मोबिलाईज करून किंवा चांगल्या रीतीने त्यांचं विचार परिवर्तन करून पुन्हा समाजात चांगल्या प्रतीने त्यांना जीवन जगता यावं, अशासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पोलिसांचा खूप जास्त त्रास होता आणि ब्रेनवर कंट्रोल नव्हतं, त्याच्यामुळे ट्रीटमेंटची आवश्यकता होती. आम्ही बाहेरगावावरून आलेले आहे, सरांचं बद्दल कळलं, त्याच्यामुळे मग यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी आलो. तर सरांनी ट्रीटमेंटमध्ये खूप छान, म्हणजे एक 5-6 दिवसांमध्येच बराच फरक पडला. त्यांना आता समजतं आहे काय हे आहे. ट्रीटमेंट कंटिन्यू करतो म्हणतात आहे, हेच खूप मोठं आहे. आणि सरांचा स्वभाव पण खूप छान आहे, शांत आहे, समजावून सांगतात पेशंटला व त्यांच्या नातेवाईकांना जे काही हे असेल डाऊट असेल ते क्लिअर करून देतात आणि शांततेत सगळं व्यवस्थित हे करतात. अजून त्याच्यावर पूर्णतः अंमलबजावणी नाही झालेली आहे, पण ते आमच्या पाईपलाईनमध्ये आहे. त्याच्यावर आमची चर्चासत्र सुरू आहे आणि करणार आहोत. मागचे पालकमंत्री त्यांनीसुद्धा मला ह्या संदर्भात माझ्याशी चर्चा केली होती, याच्यावर आमची बोलणी झाली होती. पण मला इथे माझं थोडंसं व्यस्त आहे 6 दिवस, तर 1 दिवस तर डेफिनेटली मी त्या रविवारी व्यसनमुक्ती केंद्रात पूर्णपणे वेळ देऊ शकतो, किंवा माझे जे सहकारी मानसोपचार तज्ज्ञ आहे ते त्या ठिकाणी कार्यरत राहतील. आज जे नवोदित विद्यार्थी आहेत, जे मनसोपचार क्षेत्रामध्ये पण येण्यास इच्छुक आहेत, तर त्यांना तुमचा काय मेसेज आहे? पहिली गोष्ट, ज्याला ह्या क्षेत्रात आवड आहे त्याने ह्या क्षेत्रात यायलाच हवं. दुसरी गोष्ट, ज्याला इनर आहे, थोडंसं खोलात जाण्याची ज्याची वृत्ती आहे, त्याला हे क्षेत्र त्याच्यासाठी चांगलं आहे. की जर तुम्हाला समाजापोटी, राष्ट्राप्रती, आपल्या मानवतेप्रती जर तुम्हाला तुमचं कर्तव्य, तुमचं कर्म चांगल्या ह्याच्याने करायचं असेल, तर तुम्हाला हे क्षेत्र चांगलंच आहे. आता आपण डॉक्टर सुजय पाटलांशी बोलत होतो. आमचा हा सेक्शन आहे पॅलेट ऑफ पॉसिबिलिटी. यामध्ये डॉक्टरांनी जे उत्तर दिले जे माझ्या प्रश्नांचे, आणि समाजाला जे त्यांचं योगदान आहे, म्हणजे ज्यांनी समाजाला फायदाच होईल अशा पद्धतीने ते त्यांचं हॉस्पिटल चालवतात, ना की व्यवसाय म्हणून, एक सेवा म्हणून ते चालवतात. त्याबद्दल डॉक्टर सुजय पाटील यांचे मनपूर्वक आभार. पण आपलाही काहीतरी त्यामध्ये सहभाग असला पाहिजे. आपणही यामध्ये समोर येऊन जे मानसिक रुग्ण आहेत त्यांना तुम्ही मानसिक रुग्ण न समजता त्यांच्यासोबत नॉर्मल व्यवहार जर केला तर त्यांचा तो आजार वाढणार नाही, उलट तो कमी होईल. त्यांच्याशी फ्रेंडली राहा आणि त्यांना मोटिवेट करा आणि त्यांना असं जाणवू देऊ नका की ते मानसिक रोगी आहेत, तरच त्यांचा रोग दूर होण्यास हातभार लागेल. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. छोटी गोष्ट आहे, पण आपण ही छोटी गोष्ट सांभाळून जर केली तर आपला देश बऱ्याच लेवलपर्यंत डेव्हलप होईल. कारण मानसिक रुग्णांचं प्रमाण पण वाढत आहे. त्याचं रिझन हेच आहे की आपणच आपल्या बाजूच्याला मानसिक रुग्ण बनवतो. टॉर्चर हा पण प्रकार त्यामध्ये येतो. व्यसनमुक्ती पण केली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन डॉक्टर सुजय पाटील यांनी आपल्याला केलं, त्याबद्दल पुन्हा आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. ते 300-400पर्यंत पेशंट निघतात रोजचे पेशंट, आणि सरांचा रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे पेशंटची गर्दी ही दिवसांदिवस वाढतच चालली आहे. पेशेंट आ रहे, गुजरात से पेशेंट आ रहे, इतने दूर दूर से पेशेंट आ रहे हैं. और सर का ऐसा है, जो दूर से पेशेंट आए मतलब उनके लिए भी सुविधा, आणि ते थँक्यू म्हणायला पण सरांना येतात आणि त्यांच्याकडून जे होईल, म्हणजे जसं वाटेल तशी भेट सरांना घेऊन येतात त्यांच्याकडून. असे खूप सारे पेशंट आहेत की जे बरे होऊन त्यांना म्हणजे एकदम यशस्वी झालेले आहेत जीवनात आणि सगळं सुरळीत चाललेलं आहे त्यांचं. मी बधिरीकरण तज्ज्ञ आहे. मी या हॉस्पिटलसोबत मागच्या 25 वर्षापासून जुळलेलो आहे. इथे आम्ही ब्रेन थेरपी देतो, त्याला ECT म्हणतात, आणि ECTसाठी ॲनेस्थेशिया देणं आवश्यक असतं.
तर त्या ॲनेस्थेशियाच्या प्रोसिजरसाठी मी इथे येतो. डॉक्टर साहेबांना बघून मलासुद्धा ही जाणीव झाली की ह्या समाजाप्रती आपलंसुद्धा काही देणं आहे. म्हणून मी सुद्धा माझे ॲनेस्थेशियाचे दर इथे होईल तेवढ्या माफक दरात ठेवतो, जेणेकरून ह्या समाजाबद्दल समाजाप्रती जे आपलं ऋण आहे ते आपण काही अंशी इथे फेडू शकू. यांच्या हॉस्पिटलमध्ये अनेक दुःखी, कष्टी, गरीब आणि अत्यंत दुःखाने पीडित झालेले अनेक पेशंट येऊन अतिशय हसतमुखाने उपचार घेऊन आणि सुदृढ आणि तंदुरुस्त होऊन जातात. पण या बदल्यात डॉक्टर साहेब खऱ्या अर्थाने सेवा करत आहेत आणि खरोखर मी आपणास इथे सांगू इच्छितो की भारतातच नव्हे तर जगातही इतका सेवाभाव जपणारा एक वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर असं उदाहरण आपल्याला कुठे सापडणार नाहीत. रात्री 1-1 वाजेपर्यंत पेशंट तपासल्यानंतर सकाळी 7 वाजेशी आणखी सेवा द्यायला हजर होता. सेवा हाच हे त्यांचा उद्देश आहे. चार्जेसही खूप कमी आहे, नॉमिनल नाही सारखेच आहे. आणि काही काही गरीब पेशंट असतात त्यांना पैसे पण देतात खर्चाला. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. मी शीतल तळोका. धन्यवाद.